भगवंत काहीही करून येतो, कसाही येतो, पण येतो. हा सिद्धांत पटवण्यासाठी सुरू झालेल्या आजच्या दिवसाच्या या कथा भगवंताच्या लीलेनुसार देवांकडून आणि असुरांकडून दोघांच्या संगनमताने समुद्र मंथन झालं. त्याच्यातून 14 रत्न बाहेर पडली आणि त्या 14 रत्नांच्या व्यतिरिक्त असणार त्याचं सेवन करून आपण परत इथे येऊन बसलेले आहोत. त्याचं सेवन करून सुद्धा स्थिरता आलेली नाही अजून. साडी कुठून आणलीस ग? काल काय झालं सिरियल मध्ये? ह्या चर्चा करण्यासाठी इथे आपण आलेले नाही. आणि भगवंताने हे जबरदस्त मोठं एक कार्य देव आणि असुर या दोघांकडनं करून घेतलं. म्हणजे भगवंताची काय कृपा असेल ते करून घेतलं भगवंताने. यामध्ये 3 अवतार कार्य केली. एक म्हणजे भगवंत कासवाच्या रूपात आले, 2 म्हणजे धन्वंतरींच्या रूपात आले आणि 3 म्हणजे मोहिनी अवतारात आले. या 3ही अवतारांचं प्रयोजन काय होतं? भगवंत सांगतोय, जर माझ्यावर तुमची अखंड श्रद्धा असेल, भक्ती असेल, तर मी कुठल्याही रूपात येऊन तुम्हाला दर्शन देईन. आणि या समुद्र मंथनानंतर एक मोठं घनघोर असं युद्ध झालंय. देव असुर संग्राम. का? कारण संपूर्ण अमृत देवांना मिळालं आणि यामध्ये असुरांचा राजा असणारा बली हा मारला गेला. आणि आता देवांना असं वाटू लागलं, ते काय वाटू लागलं ते ऐकायचं. राजा, अरे एवढा मोठा समुद्र मंथन करून आणलं देवानी आणि देवांना असं तर वाटू लागलंय की आम्हाला अमृत मिळालं, याचा अर्थ आम्हाला अमरत्वच मिळालं, आम्ही अमर झालो असा देवांचा समज झाला. त्यामुळे आरामात राहिले, ऐशा आरामात अक्षरशः जीवन जगायला लागला प्रत्येक देव. पण इकडे काय झालं? असुरांचे जे गुरु होते शुक्राचार्य, नीट शब्द ऐका, ते शुकाचार्य आहेत आणि हे शुक्राचार्य आहेत. जे असुरांचे गुरु, खरं या शुक्राचार्यांना देवांचं गुरु व्हायचं होतं. पण देवांनी सांगितलं आमचे गुरु एकच, बृहस्पती. ते म्हणाले मला उप वगैरे काय करता येते का बघा. त्यावेळेला पद काहीही नाही, आमच्याकडे उप नाही आणि तूप नाही, आमच्याकडे आहे ते एकच, बृहस्पती. ते रागवून जे बाहेर पडले ते असुरांचे गुरु झाले.
आणि ह्या शुक्राचार्यांकडे अशी एक विद्या होती, त्याला संजीवनी विद्या असं म्हणतात. याचा उल्लेख तुम्हाला गुरुचरित्रातही दिसेल. या शुक्राचार्यांनी त्या संजीवनी विद्येचा उपयोग करून त्या बलीला पुन्हा एकदा जिवंत केला. आणि आता बली जो जिवंत झाला, त्यांनी ठरवलं आता वेगळ्या मार्गाने आपण इंद्रपदाकडे पोहोचायचं. आता युद्ध नको, आता जे भगवंताला आवडते ते आपण करूया. म्हणून काय करायला सुरुवात केली, यांनी असं ठरवलं, मी 100 विश्वजित यज्ञ करणार. असा यांनी संकल्प केला. आणि संकल्प करता 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 बलीची तयारी इतकी जबरदस्त झाली की भगवंत आता त्याच्या पाठीशी उभे राहायला लागले. हरिपाठ, हरिपाठ आहे ना आपला. काही जणांच्या पाठीशी हरी आहे, काही जण हरीच्या पाठीशी लागलेत, काहींनी हरीकडे पाठ फिरवलेली आहे आणि काहींकडे हरीने पाठ फिरवलेली आहे. ते 4 प्रकार आहेत हरिपाठाचे. त्याच्यात हा हरीच्या पाठीशी लागला, त्यामुळे हरी ह्याच्या पाठीशी. हा विश्वजित एक एक यज्ञ करत गेला आणि सगळीकडे जय मिळत गेला. हो, सगळे राजे मांडलिक व्हायला लागले आणि सगळे राजे मांडलिक व्हायला लागले बरोबर नेहमीप्रमाणे इंद्रपद डळमळलं. करायचं काय आता, हा इंद्र व्हायच्या तयारीत आहे बली. कारण 100 एकदा यज्ञ पूर्ण झाले की हा त्या पदावर येऊन बसणार 100%. कारण त्याच्यासाठी संकल्प होता, आता युद्ध नको, देवाला आवडते ते करूया. आणि हे करायला लागल्या बरोबर इंद्रपद डळमळलं. सगळे देव महाविष्णूंच्या दारात, देवा काहीतरी करा, ओ पालनहारे काहीतरी करा. देवा काहीतरी करावं. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कौन नाही. हमरी को उलझन सुलझाओ भगवान, तुमरे बिन हमरा कौन नाही. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कौन नाही. भगवंताची प्रार्थना केली, देवा काहीतरी करा, काहीतरी करा. गाणं ओळखीचं आहे, लगान. जे चांगलं असतं ते घ्यावं. आणि प्रार्थना केली, मात्र भगवान विष्णू फक्त इतकंच म्हणाले, तुम्हाला असं वाटलंय अमृत मिळालं याचा अर्थ तुम्ही अमर झालात. अप्सरांबरोबर नाचकाम करत बसला. आता मी बलीच्या बरोबर आहे का, तो माझी उपासना करतोय. तुम्हाला लगेच अमरत्व प्राप्त झालंय असं वाटलं त्या अमृतामुळे, त्यामुळे तुम्ही नामजप सोडलात, भजन सोडलं, सगळं बाजूला झाले, ऐश्वर्यात जिंदगी जगताय. आता आय एम विथ बली, आता मी बलीच्या बरोबर आहे. मग याचा उपाय, भगवंत म्हणाले या सगळ्यावर उपाय आई वडिलांकडे जा. सगळी उत्तर आई वडिलांपाशी असतात. म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही, तिथे जातच. भगवंत म्हणाले मी काहीच करणार नाही. अमृत कोणी दिलं? रोज भरलेलं ताट समोर येतंय, कोण देतंय? देते कोण, देते कोण, देते कोण, देते सगळं. मी काय केलं?
ठीक आहे, जा आता आई वडिलांकडे जा, उत्तर मिळतील सगळे. आणि इतक्या दिवसांनी आपली मुलं कश्यप आदिती यांचे आई वडील. कश्यपांना 2 पत्नी, दिती आणि आदिती. दितीपासून जन्माला आले ते आदित्य म्हणजे सगळे देव, आणि आदितीपासून जे जन्माला आले ते सगळे दैत्य म्हणजे दानव, सगळे असुर. त्यामुळे असुरांवर फार रागवायची गरज नाही, आपले सावत्र भाऊ. आपणही त्या कश्यप आदितींचीच, म्हणून कोणालाही माहिती नसलं गोत्र की आहे आश्चर्य. आणि आई वडिलांपाशी आले, नमस्कार चमत्कार, आज काय बरेच दिवसांनी आमची आठवण झाली, आज इकडे कसं काय येणं झालं, अमृत संपलं काय? त्याच उत्तर घ्यायला आलं. चेहरे बघितले, दितींच्या लक्षात आलं याच तिकिटावर हाच खेळ आहे, परत बहुतेक 10वीची फी परत भरायला लागणार. चेहरे असे होते सगळ्यांचे, पाऊल टाकू का नको, टाकू का नको. काय झालं, सगळे अशी परिस्थिती आहे. त्यांनी 100 विश्वजित यज्ञ करण्याचं ठरवलंय. आता तुम्ही काहीतरी मार्ग काढाल असं भगवान विष्णूंनी सांगितले, म्हणून आपल्या दर्शनासाठी आलोय. आणि मार्ग काय तो तुम्ही सुचवा. आणि आईचं काळीज लगेच द्रवलं आणि कश्यपांना म्हणाली, काय उपाय? कश्यप म्हणाले, उपाय करूया. सगळ्या आपल्या मुलांना सांगितलं, तुम्ही उपासना आता करत राहा, आम्ही आमच्या परीने काय करायचं ते करतो. ते सगळे निघून गेले आणि कश्यपांनी मातेला पयोव्रत नावाचं व्रत दिलं आणि तिला सांगितलं, ह्या पद्धतीने आता तुला पूर्ण वागायचंय का? भगवंत जर तुझ्या उदरी जन्माला यायला हवा असेल, जर आपल्या मुलांचं रक्षण व्हावं असं वाटत असेल, तर तुला हे व्रत करावं लागणार. त्यामुळे पयोव्रत नावाचं व्रत तिला दिलं आणि त्या पद्धतीने मातेची उपासना सुरू झाली. आणि एक दिवस भगवान महाविष्णू प्रगट झाले. प्रसन्नोस्मी वरद्रुही, बोला काय पाहिजे? आई म्हणाली, देवा मला काही नको, पण माझी मुलं थोडी संकटात आहेत, तुला माहितीच आहे. आणि माझी अशी इच्छा आहे, आतापर्यंत केलंच की असं काहीतरी अवतार कार्य, परित्राणाय साधूनां. आलाच तर बरं होईल परत एकदा. बाकी काय आमची इच्छा असणार? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे संत आहेत, काहीतरी करा. आणि देवांनी आशीर्वाद दिला, मी तुझ्या उदरी जन्माला येतोय, तू तिची उपासना चालू ठेव. देवांनी आशीर्वाद दिला आणि आदिती माता घरी आली. देवाने दर्शन दिलंय, येतोय तो उदरी जन्माला, त्यांनी फक्त उपासना चालू ठेवायचं बस. म्हणून आज संकष्टी आहे प्रत्येकाचा. काय आज उपवास नाहीये, उपास आहे. याची सोय काय सांगा? उपवास आणि उपास याच्यात खूप फरक आहे. उप म्हणजे जवळ, आज त्याच्या जवळ बसून कायम त्याचं नाम गाणं, हा उपवास झाला. आणि काल रात्री पडलेला प्रश्न, उद्या काय? तो उपास. म्हणून श्री महाराज सांगतात, उपास घडला तर जास्ती आनंद आहे, प्रवचनात आहे. आणि उपास या शब्दाला आणखीन पुढे ना हा शब्द जोडा, ते कराल तर जास्ती देव प्रसन्न होईल. उपासना. म्हणून साधकासी उपासकासी प्रार्थना समर्थ म्हणतात, उपासना उपासना उपासनेला दृढ चालवाल. म्हणून माझी मी उपासना चालू ठेवते, आपण आहातच. आणि तिने उपासना परत सुरू केली आणि योग्य वेळी भगवंताचा अवतार उदरी वाढायला लागला, अंश तो वाढायला लागला.
काय परिस्थिती असेल. डोळ्यासमोर एकदा चित्र तर आणा. काय तो आश्रम असेल, त्याच्यात ती आदिती माता उपासना करते. भगवंत तिच्या उदारात मारतोय. काय चेहऱ्यावर तेज आलं असेल तिच्या, वेगळंच तेज. आणि उपासना अशी सुरू झाली. त्या अवस्थेतही रोज उपासना चालू आहे. जशी की श्री महाराजांच्या आईनी म्हणजे गीतामाईनी महाराज उदरात असताना दशमीला भजन सुरू करायचं, ते द्वादशीला सकाळपर्यंत चालूच. काय ताकद असेल. आणि ही ताकद तेच देत असतात जे उदरात असतात ना, तोच सांगत असतो होंकार देऊन, हा म्हण अजून, हा म्हण अजून. तीच अवस्था आदिती मातेची होती. तोच उपासना केली. आणि योग्य वेळी महाविष्णू स्वरूप वामन भगवान की, आवाज किती कमी आहे. महाविष्णू स्वरूप वामन भगवान की. लोकांना भीती आहे, जय म्हटलं तर फोटोला हार बीर लागला तर जय म्हणताना काही काळजी करू नका. न बोलवता एवढी माणसं आहे. हार उपलब्ध आहे. एवढंच काय, आज गुरुजी उपलब्ध आहे. फार काय चिंता करू नका. जय जयकार भजन मोठ्याने म्हणायचं. बाकी गप्पा मारताना आवाज असतो की नाही. महाविष्णू स्वरूप वामन भगवान की. म्हणजे तो येईल ना वामन, कशाला येईल. आणि वामनांचा अवतार झाला. काय गोड गुटगुटीत बालक, मस्तपैकी पंचा बांधला, चेहऱ्यावर गोड हसू आहे, दात असे जरा वर चढे आले, फुलवात शेंडीची, मस्तपैकी नाम लावलेला आहे, हातात एक काठी आहे. काय दिसतंय भगवंत, गोड दिसतो. काय आज्ञा, आज्ञा काय महत्वाचं काम आहे. तुम्हाला माहिती नाहीये तुमचा जन्म काय आहे, पण ऐकायचंय मला तुमच्याकडून. काय आज्ञा. आई बाबा काय मला आज्ञा आहे. आज्ञा नाही, पटकन निघायचंय. कुठे. भरोच जवळ. या बलिराजाने एक मोठा यज्ञ आरंभ केलेला आहे. त्या यज्ञामध्ये तुम्हाला भिक्षा मागायला जायचंय. झालं ना, हा निघाल. आणि वामन भगवान आपलं घरातनं आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि निघाले हो. आणि बलीनी एक मोठा मंडप घातलेला होता, खूप मोठा. हे त्याच्यात नुसता यज्ञ होत नव्हता, बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, सगळं चालू एकीकडे. ज्याला जे आवडतंय त्यांनी तिथे जाऊन बसावं, ते श्रवण करावं. इतका मोठा मंडप होता. प्रत्येकाची बसण्याची सोय उत्तम केलेली होती. प्रत्येकाचं स्वागत करतायत. आणि तेवढ्यात तो संकल्प चाललेला असतानाच समोर बघितलं पूर्व दिशेला त्या सूर्याच्या बरोबरीने कोणीतरी चालत येतंय. सूर्याच्या पेक्षा तेज असलेलं कोणीतरी दिसतंय. आणि बली त्यांच्याकडे बघतच बसला. दुसरं तिसरं कोणी नव्हतं, हे वामन भगवान आलेले होते चालत. काय दिसतोय भगवंत. अनेक सूर्यांचं तेज असणारे भगवंत चालत आले म्हणून मंडपा जवळ आले. बलींना राहवलं नाही, उठले जागेवरून. उठले ते तेज बघून कोणीतरी वेगळं आलंय. त्यांना असं वाटलं बघ साक्षात भगवान सूर्यनारायण होते. आले पुढे. शुक्राचार्यांनी हात लावला. ए बाबा सांभाळ, हा विष्णू आहे. त्यांना कळलं ना कोण आले ते. एवढी तयारी होती हो शुक्राचार्यांची. त्यांचं तेज जरा कमी झालेलं होतं नंतर. का मुलीला ती विद्या शिकवली, संजीवनी विद्या, गुरुचरित्रातला उल्लेख. म्हणून स्त्रियांनी वेद मंत्र म्हणू नयेत, गायत्री मंत्र म्हणू नयेत, वेद मंत्र म्हणू नयेत. का त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर वाईट होतो असं मी नाही सांगत, गुरुचरित्र सांगतो.
ते मुलीला ती विद्या शिकवली म्हणून नंतर नंतर शुक्राचार्यांचं तेज गेलं. शुक्राचार्य सांगतायत सांभाळ, तो विष्णू आहे. आधी सावध केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ बलीला फसवलंय का? स्वतःच्या गुरूंनी सांगितलंय तो विष्णू आहे. पण बलींचं कौतुक ह्याच्यात त्या नामस्मरणांचा आणि त्या यज्ञाचा परिणाम काय झालेला होता. असुर होता तरी म्हणाला आज ते माझ्याकडे भिक्षेकरी म्हणून आलेत. कोणीतरी चांगलं मोठा माणूस मागायला आलाय आणि माझ्याकडे आलाय, मी द्यायला पाहिजे त्याला. त्यामुळे तो विष्णू असो नाही तर कोणी असो. बली पुढे झाले आणि त्यांची बली पूजा करतायत. नारायणा नारायण.
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। हा नाट्यसंगीताचा प्रकार माझ्या माहितीनुसार राज्य नाट्य स्पर्धेत यांचा पहिला नंबर आलेला आहे। नाट्यसंगीत गाण्यात परंपरा घरातली आहे आणि भगवंताचं स्वागत झालं आणि पूजन सुरू झालं। एक एक पदार्थ पुढे यायला लागले। पाणी झालं, दूध झालं, पाणी झालं, परत मधुपर्क दिला, सगळं झालं। उच्च आसन बसायला दिलं आणि बलीने हात जोडले। देवा देवा काय हो, शुक्राचार्य सांगतात परत, सावध हो तो विष्णू आहे। असू द्या पुणे, आता मी दाता आहे आणि तो याचक आहे। काय अवस्था झाली असेल बलीची, आणि हे का झाली? मगाशीच सांगितलं, असुरांचा राजा असून सुद्धा त्या नामस्मरणाचा परिणाम इतका झाला, यज्ञांचा परिणाम इतका झाला की आता वाईट मनातच येईना। आधीची वागणूक सोडून द्यायची, पण देव समोर आल्यानंतर तो म्हणतोय नाही, आता हा देव आहे, कळलंय मला, नाही आता वाईट नाही वागायचं। आणि त्या पद्धतीने पूजन सुरू झालं। काय पाहिजे? देवांनी सांगितलं 3 पावलं जमीन हवी। आता तो असं नाही म्हणाला, बस त्याला कळलेलं होतं ह्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे। सत्संगतेचा परिणाम झालेला होता। हे जे 3 पावलं म्हणतायत हे सोपं कार्यक्रम नव्हे। 3 पावलं जमीन, हातात पाणी घेतलं, आले शुक्राचार्य, सावध हो, देणार। काय देणार? भगवंत सांगतायत। खरं बघायला गेलं तर सगळंच माझं आहे। आजोबा म्हणाले मला काहीतरी दे ना, तुम्हाला 10 ब्लॉक घ्या। अरे ते म्हणाले तो माझ्याच नावावर आहे, मलाच काय देतो, तुझं दे काहीतरी। आणि हातात घेतलं, कथा अशी सांगितली जाते। शुक्राचार्य परत त्या धारेत शिरले, ते पाणीच खाली पडेना। मग ती दरबारची गाडी घेतली, ती लावली, तर एक डोळा फुटला, तेव्हापासून ते एकाक्ष झाले।
ते बाजूला झाले आणि पाणी हातावर आलं आणि पाणी सोडलं, दिली 3 पावलं जमीन. काय प्रसंग असेल. आणि 3 पावलं जमीन म्हटल्या बरोबर भगवंताने अजून एक अवतार घेतला. त्रिविक्रम भगवान की जय. 1 2 3 करता 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 भगवंताचं मस्तक पूर्ण पृथ्वीच्या बाहेर आकाश मंडळापर्यंत जाऊन पोचलं 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 पोचलं. बली बघतोय, सगळं सगळं व्यापून टाकलं 2 पावलांमध्ये. 3रं पाऊल कुठे ठेवू बली आता. खरं तो कायद्यानुसार बोलू शकत होता. काय जेव्हा संकल्प झाला तेव्हा तुमचं पाऊल केवढं होतं, एवढंच. आता तुम्ही मोठे झालाय. त्याच्यात तो म्हणाला नाही. आणि काय करावं बलींनी, काहीच शिल्लक नाही म्हटल्यावर सांगितलं, ठेवा माझ्या डोक्यावर पाय आता. का मी तुम्हाला शरण आलोय. अहल्या शिळा राघवे मुक्त केली. शब्द आता ऐका, ते इथे तसेच आहे. पदी लागता दिव्य होऊन गेली. हा बली सुद्धा पदी लागता भगवंताला शरण. अहल्या शरण केलीये. रामचंद्रांनी तिला पाय लावलेला नाही, ती शरण गेली. तसेच बली ही शरण आले, मस्तकावरती पाय ठेवला आणि दाबत 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 त्याला खाली गेला. अतल वितल सुतल ही सगळी दाबत नेला. ही कथा आपल्याला चांगली माहितीये पुराणातली, पण भांडण लागलं पाहिजे ना. म्हणून इंग्रजांनी या वामनाच्या कथेत वाचा बा केला आणि बामणाने कसं वाईट केलं हे शिकवलं. या कथेचा सारांश काय, हा महत्वाचा आत्ताचा उपदेश आहे. बाकी तो येतोच आहे, हे येणारच आहे तो. पण आत्ताच्या काळात बामणाने कसं वाईट केलं शेतकऱ्याचं, बली मुळातून हा शेतकऱ्यांचा राजाच कसा असू शकतो. हा बली म्हणजे कोण आहे, भगवान गोपाल कृष्णांचा बलराम. त्याच्या हातात कायम हल म्हणजे नांगर असायचं. हा याचा संबंधच नाही काही. या बलीची पूजा केव्हा होते, बलिप्रतिपदेला. हा काही शेतकऱ्यांचा राजा नव्हे, पण भांडण लागलं पाहिजे ना. आणि ते भांडण अजूनही चालूच आहे. हे इंग्रजांनी पेरलेलं विष आहे. ते झाड इतकं आता मोठं झाले की त्याला भरपूर फळं आले. त्यामुळे बलीची कथा ही नीट लक्षात घ्या. कुठेही बामणाने कोणाचंही काही वाईट केलेलं नाही. बामन नाही, तो वामन आलेला होता आणि त्याला असा ढकलत ढकलत खाली नेलाय. याचा अर्थ भगवंतानी त्याला एक आशीर्वाद असा दिलाय की ह्या मन्वंतरात जरी तू इंद्र झाला नाहीस तरी नक्की पुढच्या मन्वंतरात मी तुला इंद्र करणार, हे त्याला आश्वासन दिलंय भगवंतानी. म्हणून आता आपलं हे मनवर्त संपलं की ह्याचा पुढचा जो इंद्र आहे तो बली आहे. त्यामुळे कुणीही कोणाचं वाईट केलेलं नाही. भगवंतानीही बली राजाला काहीही वाईट केलेलं नाही. जसा त्याला खाली दाबला तसा योग्य त्या जागेवर त्याला नेऊन बसवला. त्या राज्याचा त्याला राजा केलाय. ही पुढली कथा महत्वाची आहे. लोक परत सांगतात नुसतं त्याला दाबून. भगवंत खाली नेलाय त्याला आणि त्याला अतल वितल सुतल याच्यातला त्या खालच्या पाताळातल्या एका राज्याचा राजा केलाय. महत्वाचं पुढे आहे, नुसता राजा केला नाही, साक्षात भगवान वामन हे त्याच्या दारात पहारे करून म्हणून उभे आहेत. नुसता राजा नाही केलाय. मी खाली ढकललाय ना तुला, आता तुझा सांभाळ मी करणार. म्हणून वामन भगवान खाली उभे आहेत आणि ह्याचा उल्लेख आपल्याला रामायणात सुद्धा मिळतो. वाल्मिकी रामायणात केव्हा, ज्या वेळेला रावण माजलेला होता, त्याला त्याच्या प्रचंड शक्तीचा गर्व होता. तो एक एक जिंकत चाललेला, तो हे सुद्धा जिंकायला आलेला होता.
पण त्यावेळेला वामनांनी त्याच्याशी युद्ध करून त्याला परत पाठवलंय. रावण हेही जिंकायला गेला होता बलीचं राज्य, पण तिथे सुद्धा वामनांनी पराक्रम केलाय. माझ्या भक्ताला त्रास होईल तर लक्षात ठेव. दुसरा विषय, बलिराजा हा प्रल्हादांचा नातू आहे. आणि प्रल्हादांनी मागणं काय केलंय का, जो माझ्या वंशात पुढे जन्माला येईल चुकीचा वागला तर त्याला मारायचं, त्याला शासन करायचं. आणि तिथे प्रल्हादही हजर झालेत. त्यावेळेला विरोचन सुद्धा आलेत. का देवा लक्षात आहे ना? हो रे बाबा, मी तेव्हा नरसिंह अवतारात असलो, आता वामन म्हणून आलोय, पण आहे सगळं लक्षात. काय तयारी हो प्रल्हादांची, पण आठवण करून द्यायला आले. माझा नातू आहे, लक्ष ठेवा. आणि त्या पद्धतीने त्या बलीला खाली ढकलत ढकलत नेलाय. त्याला एका राज्याचा राजाही केला. साक्षात भगवान वामन त्याचं संरक्षण करतायत, अजूनही करतायत. आणि अशा या बलिराजाचा उद्धार केलाय भगवंतानी. राजा, अरे भगवंताने अजून काय करायला पाहिजे रे? मी तुला सांगितलं ना, तो कसाही येतो, कुठेही येतो, धावत येतो, पळत येतो, पण येतो. आपला तितका विश्वास पाहिजे. कास धरा विश्वास याची देणार नाही दगा, हरीला अनन्य शरण रिघा. आमच्या आजोबांचा पेटंट पूर्वरंग आहे जे होता असं म्हणायला. पण ते कायम सांगायचे की आपण हरीला धरून राहिलं पाहिजे. थोडक्यात त्याचा काष्टा धरून राहायचं. काष्टा नाही कळलं त्याचा पदर धरून राहा. त्याची कास धरा चांगली. कसली कास धरा? त्याच्या नामाची कास धरा. म्हणजे तो तुम्हाला धोका देणार नाही हे नक्की आहे. राजन, अरे हा भगवंत अनेक अवतारांनी नटतो रे, आणि त्याला आपण रोज नटवायचं असतं सुंदर. म्हणून तो आपल्यासाठी कधीतरी वामन होतो, कधीतरी नरसिंह होतो, कधीतरी वराह सुद्धा होतो, पण तो भगवंतच असतो. परमात्मा परब्रह्म परमा एकच. बाकी सगळी रूप आहेत. सगळे देव नव्हेत, ही देवाची रूप आहेत. जसं की आपलेच वडील आपल्यासाठी अनेक प्रकारची रूप घेत असतात की नाही? परीक्षा आली आहे, अभ्यास घ्यायचा आहे, चला वडील बसले, पट्टी पुस्तकधारी माझे बाबा. त्यांनी मला शिकवलं, मी मस्त अभ्यास केला, मी परीक्षेत पास झालो उत्तम मार्कांनी. आता मुलांना पार्टी दिली पाहिजे म्हणून आता भाजी सगळी आणायला जायचे, म्हणून वडिलांनी माझ्यासाठी लगेच वेश पालटला. पिशवीधारी सायकलधारी माझे बाबा. मस्त भाज्या आणल्या, सगळ्या पाव भाजी करायची आहे, सगळी भूत येणार आहेत म्हणजे याची मित्र. आता सगळी मदत करायला पाहिजे, वडिलांनी लगेच माझ्यासाठी वेश पालटला. पेला प्लेट धारी माझे बाबा. आता सगळं सुरू झालं. आता याच्यात जर कोणी विचारलं यातलं कुठलं रूप श्रेष्ठ हो, सायकलधारी, पेला प्लेटधारी का पट्टी पुस्तकधारी, यातलं रूप कुठलं श्रेष्ठ? विचित्र असेल तो मुस्कटात मारेल. अरे म्हणाले कुठलं का रूप असं ना, माझ्या बाबांचं आहे ना. म्हणजे आपला भगवंत आपल्यासाठी अनेक प्रकाराने नटतो. तो आपल्याला वेगवेगळी रूप दाखवत असतो. मी असाही आहे, मी असाही आहे. पण ते एक रूप कुठलं तरी ध्यानात ठेवून त्या पद्धतीने उपासना करणं. आज वार काय? आज शंकर, उद्या मंगळवार, उद्या गणपती, परवा भगवान पांडुरंग नाही तर रामचंद्र आहे, गुरुवारी दत्तात्रय प्रसिद्ध आहे, शुक्रवारी देवी बसलेलीच आहे, आणि शनिवारी आमचा आवडता देव तेल आणि गुळ ओटा नेऊन त्याच्या डोक्यात. रविवारी मल्हारी मार्तंड जय मल्हार.
सगळे देव, आमचा विश्वास एकावरही नाही. त्यामुळे कोणामुळे झालं हे कळतच नाही. त्यामुळे सद्गुरूंकडनं घेतलेलं नाम हे एकच असलं पाहिजे, रोजचं नामाचा जप एकच असला पाहिजे. पण कीर्तन भजनात बसलं की जे नाम घेतलं जाईल तिथे आपला आवाज मिसळण्याचा नाही. मी पांडुरंगाचा भक्त, मी का रामाचं नाव घेऊ? मूर्खा. वातून पांडुरंगाचं भजन वारकऱ्यांनी मान्य केलंय. राम कृष्ण हरी, म्हणजे त्याच्यातच सगळं आहे ना. समर्थ काय म्हणाले, येथे काय उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. असा तो कुठल्याही रूपात येतो. आणि हे रूप सांगण्यासाठी म्हणून पुढची जी कथा आली ती मत्स्यावताराची कथा. भगवंत अनेक रूपाने नटतो, तो कसाही करून येतो, काहीही करून येतो, पण येतो. सत्यव्रत नावाचा राजा राजर्षी होता. प्रचंड उपासना, भगवंतावरती प्रचंड प्रेम. त्यामुळे हा राजाचा राज्यकारभार उत्तम चाललेला होता. आणि याची एक रोजची नित्य उपासना अशी होती की कृतमाला नदीत जायचं, हातात पाणी घ्यायचं, भगवंताचं स्मरण करायचं आणि अर्घ्य द्यायचं. रोज चालूच त्याच, राजा असून सुद्धा. आणि एक दिवस हा कृतमाला नदीत राजा गेला, सत्यव्रत नावाचा राजा. त्याने हातात ओंजळीत पाणी घेतलं, दोनदा घेतलं, अर्घ्य देऊन झाल्याने आता तिसऱ्यांदा घेणार. तेवढ्यात एक त्या ओंजळीत मासोळी आली. आता मासोळी आली, बघतोय राजा तिच्याकडे, आणि ती मासोळी म्हणायला लागली, राजन माझा सांभाळ कर. तर राजाने ती मासोळी घेतली, कमंडलूच सोडली. कमंडलू घेऊन बाहेर आला, राजवाड्यापर्यंत आला. राजवाड्यात आला, ती मासोळी वाढायला लागली. ती कमंडलूत राही ना, म्हणून एक त्यांनी आत्ताच्या भाषेत फिश टँक घेतला. तर फिश टँक मध्ये सोडली, ती तिथेही राही ना, आणखी मोठी झाली. आता म्हणाले तलावात, म्हणून तलावात नेऊन सोडलं, तिथेही राही ना. किती किती परीक्षा चालली आहे. तलावात नाही, सरोवरात, तिथेही राही ना. आता समुद्र, इतकं मोठी झाली, इतके मोठे झाले, समुद्रात गेली. आणि त्या मासोळीतून एक दिव्य पुरुष बाहेर आले, ते भगवान होते. राजन, तुझी परीक्षा पाहण्यासाठी हे सगळं केलेलं होतं. तुझा नक्की माझ्यावर विश्वास आहे ना? मी कुठल्याही रूपात येऊ शकतो. त्यामुळे म्हणाले असं हे सगळं केलेलं होतं रे, पण आमचं नाही. पानशेतचं धरण फुटलं पुन्हा. पानशेतचं धरण फुटलं, पुण्यात पाणी शिरलं. नुसतं माईक वरून बोंबलतायत सरकारी अधिकारी, चला चला चला, घर रिकामी करा, लवकर चला, सुरक्षित स्थळी चला, चला चला, प्रत्येकाला सांगतात. पण एक आजोबा सगळे गेले. ओंकारेश्वराच्या मंदिरापाशी पाटावरती बसून राहिले. ते पुजारी सांगायला आले, अहो चला, पाणी वाढायला लागलंय. देव बघेल. पाणी वाढलं, पाटापर्यंत पाणी आलं. नगरपालिकेची माणसं आली, अहो चला काका, पाणी वाढायला लागलंय. पाणी वाढलं, पाटा सकट काका तरंगायला लागले. हो, पोलीस आले. काका चला चला, लवकर, दोरी फेकतोय, लवकर. आता पाटही गेला, देवळाच्या कठड्याला धरून उभे राहिले. नौसेनावाले आले, अगदी सगळं सामंत ते घोड्या वगैरे घेऊन शोधतायत, कोणी आहे का, कोणी आहे का. अहो काका चला. तोही हात सुटला. पाण्यात आता भयंकर पाण्यात शिरले. वरतून आता सैन्य आलं, हेलिकॉप्टरने सगळं सोडतंय. काका चला. आणि शेवटी चला म्हणजे फोटोला हालच. पुण्यतिथी
आणि काकांना आणलं. कैलासावरती आले, कैलासवासी झाले ना. आणि आले आणि भगवान शंकरांना म्हणाले, काय रे देवा, तुला मला वाचवता नाही आलं? इतक्या दिवस मी तुझी सेवा करतोय, हे करतोय ते करतोय. भगवान तुझे काय दिवशी मुठ्ठी पुष्कळात मारली का? पुजारी म्हणून वाचवायला आलो, तू नगरपालिकेचा माणूस म्हणून वाचवायला आलो, तू पोलीस म्हणून आलो, अग्निशामक दलातला माणूस म्हणून आलो, सैन्य म्हणून आलो. तुला कायम गळ्यात छापणे हेच पाहिजे, तर मी काय करणार? आम्ही ओळखत नाही त्याला. कुठल्या रूपात? राजन, तुझी परीक्षा पाहण्यासाठी असं आलो. करायचंय काय माता? थोड्या दिवसांनी महाप्रलय होणार आहे. या महाप्रलयात तू, अनेक ऋषी आणि या ऋषींची असलेली ग्रंथ संपदा घेऊन तुम्ही तयार राहायचंय. विचार करा, मा से, बरोबर ना? त्या मा आणि से मध्ये नुसता न घाला म्हणजे काय तयार होईल? माणसे. मासे जर वेद सांभाळू शकतात तर माणसांनी सांभाळायला नको? आपले धर्मग्रंथ सांभाळायची जबाबदारी कोणाची आहे? अमेरिकाची? आपली आहे. म्हणून काही धर्मग्रंथ रद्दीमध्ये दिसतात तेव्हा फार वाईट वाटतं. काय आला, आमच्या आजोबांनी गोळा करून ठेवले काय माहिती आहे, पण त्यांची संपत्ती तीच होती. म्हणून संगीतानुसार काही लोक म्हणतात सा, म्हणजे कोण पहिले जन्माला आले? सागरातले. रे, रेतीत चालणारे. ग, गगनात उडणारे. शेवट माणूस असं म्हणतात, पण असं नव्हे. सारे गम पद नि सा, सारे ग्राम का भगवान अधिपति है. सारे ग्राम का भगवान अधिपति है. आणि त्या पद्धतीने तो महाप्रलय झाला आणि मत्स्यावतारात भगवंताने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला न्यायला एक होडी येईल. ती नाव आली, मोठी नाव होती. 2012 चित्रपट बघितलाय का? जगबुडी होणार होती नाही का, असं सांगितलेलं होतं. आई झालं नाही. एक मोठी नाव तयार केली आणि ती नाव आली राजापाशी. आणि हा राजा सर्व ऋषींना घेऊन त्या नावेत चढला. सगळे धर्मग्रंथ घेतले आणि ते रक्षण केलं. हे मत्स्यावतार हे का आलं? रक्षण करायचं होतं. म्हणून तुमचं आमचं या धर्मग्रंथांचं ऋषींचं, कारण परित्राणाय, परत विषय तोच, मनुष्याणाम नव्हे साधूनाम. तो येणार, तो फक्त साधूंसाठी येणार, संतांसाठी येणार. हाक मारल्यावर आपल्यासाठी येणार नाही असं नाही, पण वेळ लागणार थोडा यायला. त्यामुळे भगवंतानी असा हा अवतार घेऊन, वेगळाच अवतार हा, तो अवतार भगवंताने समाप्त केला. राजाचा तर उद्धार झालाच झाला, पण राजा, अरे हा भगवंत येतो ना, तर तुमची उपासना असेल तर तो काही करून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो रे राजा. काय सांगावं? म्हणून भगवंत येतो, काहीही करून येतो, कसाही येतो, ही सांगण्यासाठी पुढची कथा येते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
भजन, अरे काय सांगायचं. नामस्मरण जर खूप असेल, वेदांची सेवा तुमच्याकडनं झालेली असेल, तर तो भगवंत काहीही करतो नाही, येऊन पोचतो रे. नभग ऋषींचा मुलगा असणारा नाभाग, त्यांनी प्रचंड विद्वत्ता संपादन केली, खूप शिकला. वडील आणि अजून 2 भावंड असे एकत्र राहत होते. वडिलांनी सांगितलं तू जा, अजून शिकायला जा. वडिलांकडे तो शिकलाच, पण वडील म्हणाले की तू बाहेर जाऊन शिकशील तर जरा आणखीन तुला आनंद मिळेल, कारण अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय असला की शिकवणं भारी पडेल मला. तसा तो बाहेर पडला खरा आणि उत्तम शिक्षण घेऊन परत आला तर आपलं सगळं घर शोधतोय, कुठे दिसत नाही. मोठा वाडा उभा राहिला, मोठा वाडा उभा. तो आत आला आणि आपले 2 भाऊ दिसले आणि 2 मुलं धावत आली. काका काका दिसतो बोका, खाली वाका धरून ठोका. आला आणि ओळखलं हे 2 भाऊ, हे 2 पोरं. काका 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 काकांवर काय प्रेम असतं लोकांचं ते आपण अनुभवतोय. काका काका भेट झाली आणि त्यांनी पहिला प्रश्न केला, अरे वडील कुठे आहे? ते म्हणाले काय माहितीये का, ही सगळी ऐहिक प्रॉपर्टी आहे ना, ती आम्ही दोघांनी वाटून घेतली आणि वडील नावाची प्रॉपर्टी तुझ्यासाठी ठेवली. आहेत कुठे? त्या तिथे. परफेक्ट पोस्ट ऑफिसचा पत्ता आहे. त्या तिथे पलीकडे तिकडे आपल्या पित्याचे झोपडे. पलीकडे तिकडे आपल्या पित्याचे झोपडे. गवत उंच दाट दाट. पहिलं तर चालतंय. गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट. वळणावर आंब्याचे झाड एक वादळे. आपल्या पित्याचे झोपडे. आपल्या पित्याचे झोपडे. त्या तिथे पलीकडे तिकडे आपल्या पित्याचे झोपडे. काय ती झोपडी आणि वडील ही तुझी प्रॉपर्टी. नाभाग आला, याला काहीच मिळालेलं नाही म्हणून याचं नाव नाभाग. काहीच नाही याच्यात, फक्त वडील. आला आणि आपल्या वडिलांना बघितलं त्या झोपडीत. घट्ट मिठी मारली वडिलांना. काय धरले त्यांचे, नमस्कार केला. अरे बाबा बाबा नाभागा तू आला आज. बरं वाटलं त्याला. त्याने पटकन चूल मांडली, पटकन गरम पाणी केलं, मस्त वडिलांना स्नान घातलं. येताना काय बरोबर कपडे वगैरे, वडिलांना धोतर वगैरे उत्तम सगळं सगळं मस्त केलं. डाळ तांदूळ करून पूर्वीच्या काळी शिष्य जेव्हा निघत असे शिकून, त्यावेळेला त्यावेळेचे आचार्य गुरुजी हे त्याला काही धान्य बरोबर देत असत. पुढचा त्याचा प्रपंच सुरू होईपर्यंत.
म्हणून हा आला. मस्तपैकी जेवण काय करायचं होतं ते केलं, वडिलांना भरवलं. म्हणाले बाबा तुमची ही अवस्था. अरे म्हणाले म्हणूनच तर मी तुझी वाट बघत होतो, मला माहिती होतं तू येणार मला भेटायला बाळा. आता काय करायचं, पण हे आपलं ते तिकडे होईल की तुझी प्रगती होईल ना बाळा, काय असं मनात विचार करतोस. आणि तेवढ्यात नवग ऋषींना आठवण झाली की नदीच्या पलीकडे अंगिरस नावाच्या ऋषींनी एक यज्ञ आरंभ केलेला आहे. तो यज्ञ करतायत खरा, पण त्या यज्ञाचं जे फळ यायला हवंय ते मिळत नाही. बरेच वर्ष यज्ञ चालू आहे पण फळ मिळत नाही, काय करावं. म्हणून नभग ऋषी या नाभागाला असं म्हणाले, नाभागा अरे तू आता आधुनिक तंत्रज्ञानातून अप टू डेट होऊन आलेला आहेस, मी जरा थोडा जुना झालोय. आता माझी अशी इच्छा आहे तू जर गेलास तिथे तर एखाद वेळेस तुझ्यामुळे त्या यज्ञाला जर पूर्णाहुती चांगलं ते फळ मिळालं तर जे यज्ञीय द्रव्य सगळं आहे, जी दक्षिणा आहे ती ज्याच्यामुळे यज्ञ सफल झालाय त्याला ते सगळं मिळणार आहे. बघ जाऊ, झाला फायदा तर झाला. वडिलांना नमस्कार केला आणि हा नाभाग आपलं नशीब आजमावण्यासाठी, एकंदरीत आपल्याकडे स्थलांतर झाल्याशिवाय आपल्याला सहसा यश येत नाही. माणसाने स्थलांतर करत राहावं. त्यामुळे हे निघाले नाभाग ऋषी. हातात दर्भ घेतलेत, मस्तपैकी धोतर नेसलेला आहे, शेंडी आहे. हा नभग ऋषींचा मुलगा निघाला दर्भ घेऊन आणि त्या यज्ञ मंडपात आला. त्याला बघितल्यावरच कळलं की हे कोण आहे. त्या पद्धतीने ती यज्ञाची सगळी सूत्र हातात घेतली, यज्ञ सुरू केला केला केला. यज्ञ देता आहुती भक्ती भावे सुरू झालं. देवताही सगळे प्रसन्न व्हायला लागले आणि योग्य ते फळ त्या यज्ञाला मिळालं. कारण बाबांनी सांगितलेलं एखाद वेळेस तुझ्या काय सांगता येत नाही, जात. आणि त्या पद्धतीने तो यज्ञ पूर्णत्वास नेला, ते फळ त्या यज्ञाचं मिळालं. म्हणून आपले यज्ञ सुद्धा एक प्रकाराने वैज्ञानिक असलेले यज्ञ आहेत. कारण अनेक ऋषींचे तुम्ही ग्रंथ पाहाल तर तुम्हाला हे कळेल की वैमानिकाचे कपडे कसे असावे यासाठी विमान नावाचा ग्रंथ आपल्या ऋषींचा आहे. तो कुठला यज्ञ करावा, त्याच्यातून जे वेस्टेज सगळं बाहेर पडतंय पाणी, त्याच्यात ते कपडे तुम्ही बुडवून ठेवा, किती वेळ ठेवा, काय करा, म्हणजे त्या वैमानिकाला जरी विमानाला आग लागली तरी त्याला काहीही होणार नाही. थोडक्यात फायरप्रूफ. हे असे यज्ञांचे ग्रंथ आपल्याकडे आहेत. त्याच्यातून काय निर्माण करता येऊ शकतंय. हा रोग झालाय का, ठीक आहे, हा यज्ञ करा म्हणजे तुमचा रोग बरा होईल. यज्ञ म्हणजे तसं बघायला गेलं तर एक मेडिसिन आहे. रामांचा जन्म कशात नाही, दशरथा गेहे पायसदान, म्हणजे यज्ञ हे मेडिसिन आहे. म्हणून आपल्या घरात 6-6 महिन्यांनी वर्षांनी यज्ञ करत राहा. का तो धूर आपल्या वास्तूत पसरला की आपल्याच वास्तूत पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. काही लोक म्हणतात चला गुरुजी भरपूर दूर झालाय म्हणजे आता डास मच्छर काही येणार नाही, त्याच्यासाठी आम्ही आलोय. आमचं काम ते डास आणि मच्छर घालवण्यासाठी आहे. आमच्याच यज्ञांची आम्ही कशी टिंगल उडवावी हे हिंदूंकडनं शिकावं. डास आणि मच्छर जाण्यासाठी भरपूर आहे. गुड नाईट. आता तर उदबत्त्याही निघाले. काही लोक इतके आळशी असतात की मच्छर हातावर बसलाय ते मारतही नाही. ते म्हणतात लावलंय ना गुड नाईट, जाईल तो उडून. अरे मार मग त्याला. पण आमचे यज्ञ ही एक प्रयोगशाळा आहे आणि तो यज्ञ त्या पद्धतीने नाभागाने पार पडला आणि सगळं धन घेऊन नाभाग घरी यायला निघाले. तेवढ्यात एक काळा भिन्न असा राक्षस असलेला, राक्षसासारखा दिसणारा, हातात 2 शस्त्र आहेत. ती शस्त्र भयंकर धारदार आहेत. दात फक्त पांढरे आहेत, बाकी सगळा चेहरा अंग काळा आहे.
रंग जाएगा तो पैसा. ओठ म्हणजे असे जाड आहेत, गांधीर माशी चावल्यासारखे. भयंकर रूप होतं त्याच. आणि तो मध्येच येऊन उभा राहिला. हा सगळं खांद्यावर घेऊन चाललाय. ए कुठे चाललास? तुम्ही कोण हे मला विचारणार? तुम्ही कोण? मी कोण? ते धन आहे ना सगळं, ते माझं आहे. वारे वा शहाणे, कमवलं आम्ही. आणि तुमचं? जो उच्च शिक्षित असतो तोच फसतो की नाही? हायकोर्टाचा जज, त्याच्या दारात माणूस आला, कोण? दागिने पॉलिश करून देतो, 4थी नापास. दागिने पॉलिश, जजलाच पॉलिश केलं, गेला निघून. उच्च शिक्षितांमध्येच फसण्याची शक्यताच असते. हा, तुम्ही काही बोलाल, तुमचं वय नाही देणार, नाही देणार. अरे या धनावर माझा अधिकार आहे, तुझं कुठलं? नाही देणार. समोरची व्यक्ती हसली आणि म्हणाली, नाही देणार. तुझ्या बाबांना जाऊन विचार, हे धन कोणाचं आहे? वा, म्हणजे आम्ही इथे धन ठेवून जायचं, तुम्ही इथेच बसून राहणार, पळून गेलात म्हणजे? नाही जात. जाऊन विचार. हा धावत घरी आला, बाबांना फक्त नमस्कार केला, असा असा सगळा घडलेला प्रसंग सांगितला. नभग ऋषींनी ध्यान लावलं आणि पटकन सांगितलं, नाभागा काय वाटेल ते बोललाच नाही ना त्याला? वाटेल ते शिव्या देऊन आलोय. चुकलास, पटकन असाच परत जा, त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि त्यांना सांग, हे धन तुमचंच आहे. वडिलांची आज्ञा. धावत आले, मस्तक फक्त चरणावरती ठेवलं, मात्र चरणांचा स्पर्श झाला, नेत्रातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. आणि मुख्य जो रंग होता, जो नुसता करून आलेले होते, त्या अश्रूंमुळे तो बाजूला झाला आणि प्रकट झाले. कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. नमः पार्वती पतये हर 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 महादेव हर. सगळा रंग बाजूला झाला, कर्पूरनाथ प्रकट झाले. मान फक्त वरती केली, म्हणाले, हे सगळं धन तुमचं आहे. काही शिकवण दिली भागवताने आम्हाला. कथा यायचं कारण काय? तो कुठल्याही रूपात येतो, कसाही येतो, हे महत्वाचं आहेच. पण इथे संदेश असा देतं भागवत, की दिवसाला जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर त्यातले 10 रुपये देवासाठी गेले पाहिजेत. म्हणजे तेव्हा ते 90 वाईट झाले. जर 100रातले सगळेच आपल्याला राहिले, ते 100च्या 100 वाईट झाले. वाईट नव्हे, ब्लॅक मनी. त्यामुळे जी आपली महिन्याची कमाई आहे त्यातला 1 भाग पहिला देवाकडे गेला पाहिजे. शिवार्पणमस्तु. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही शेवट, श्री कृष्णार्पणमस्तु किंवा श्री ब्रह्मार्पणमस्तु, जे असेल ते. हे नुसतं आपण म्हणतो, देतो काय? इथे गुरुजींनी दक्षिणा सांगितल्यावरच पहिली रडायला सुरुवात. काय कमी नाही का होणार? काहीतरी करावं. गुरुजींनी पेट्रोल स्वतःच्या खर्चाने टाकून तुझ्याकडे यायचं. साहित्याचे पण घरचे पैसे गुरुजींनीच द्यायचे. आणि शेवट म्हणणार मला सगळं मिळालं पाहिजे. वा रे वा शहाण्या. म्हणजे आम्ही तिथे जे दान करायचे ते सुद्धा चांगल्या मनाने करत नाही. याच्यासाठी तुम्हाला हे सांगून का ठेवतोय? गुरुजी जी दक्षिणा सांगतात ती खरी किती व्हायला पाहिजे आत्ताच्या काळात. जे सगळे विडे मांडलेले असतात की नाही, विड्याचं पान लक्षात आलं ना, त्या प्रत्येक विड्यावरती सुवर्णाचं एक फूल ठेवायला सांगितलंय, सोन्याचं एवढं.
आता असे गुरुजी 20 पेढे मांडतात म्हणजे किती फुलं झाली? आता 20 गुणिले आत्ताचा हिशोब करा सोन्याचा. म्हणजे गुरुजी दक्षिणा सांगते ती त्यातली 1 फक्त तुम्हाला सांगतायत. मग एवढं आम्ही काय करतो? मग सुवर्ण पुष्पार्थी निष्क्रय 1 रुपया त्या सुवर्णाच्या फुलाच्या ऐवजी देतोय हो देवा तुला. मग तिथे 1 रुपयात सुद्धा आमची कटकट आहे. लोकांना असं वाटतं माझ्या नातवाचा माझ्या मुलाचा पगार वाढला पाहिजे हो, पण गुरुजींची घरं होता कामा नाहीत. त्यांना पैसा नाही जाता कामा. कीर्तनकारांना पैसे नाही हो द्यायचे अजिबात. हळदीमध्ये उडवा, दारूत पैसा हवा तेवढा उडवा. गुरुजींना कीर्तनकारांना नाही हो, त्यांचं चांगलं नाही होता कामा कधी. आमच्या मुलांचे पगार मात्र वाढले पाहिजे. मग तुमच्या मुलांचे पगार दर महिना वाढावे ही अपेक्षा आहे. मग गुरुजींनी त्या दक्षिणात 10 रुपये वाढवले तर बिघडतंय काय? म्हणजे आम्ही धोतर नेसून गेल्यावर काय आम्हाला पेट्रोल काय 120 चा 80 रुपयात मिळतंय का? कोथिंबीर 10ची 10लाच घ्यायला लागते. धोतरात गेलो म्हणून काही वेगळं मिळत नाही. आणि लोक ऐकवतात तुम्हाला काय कमी आहे? अरे वा. म्हणजे ते जर शिवार झालं नसतील, आम्ही भगवंताला त्यातलं जर 100रातले 10 दिले नसतील तर ते तुम्हाला भोगायला लागतं. त्यामुळे कथा हे आपल्याला ही शिकवते की तो म्हणाला हे माझं आहे, पण वडील म्हणाले त्यांना जाऊन सांग तुझंही नाही त्यांचं आहे. आणि मग आशीर्वाद दिला नाभागाला, त्याचं जीवन धन्य झालं. आणि ह्या नाभागाचा पुत्र असणारा अंबरीश हा सुद्धा वडिलांसारखाच बाप से बेटा सवाई उपासना करण्यात जबरदस्त हुशार. आणि राज्य स्थापन झालं अंबरीशाचं. रोज यजन याजन जे काय आपल्याला करता येईल ते सगळं तो करतोय. प्रजेला मस्तपैकी ठेवतोय. आणि हा राजाचं एक व्रत होतं. या राजाने एक व्रत असं हातात घेतलेलं होतं द्वादशीचं, की त्याला द्वादशीला उपास करावा. म्हणजे उपास करा दशमी एकादशी आणि द्वादशी असा तो राजा उपास करायचा. आणि काही वेळेला तर राजा हा निर्जला करायचा. आपल्याकडे जे आहे ना निर्जला एकादशी, बरोबर ना? माहिती आहे ना सगळ्यांना? त्याचा अर्थ काय हो? पाणी सुद्धा लोकांनी त्याचा वेगळा अर्थ केला. फक्त पाणी प्यायचं नाही, बाकी सगळं हंटाय. पाणी सुद्धा प्यायचं नाही. आणि हे राजा करायला लागला. फार आनंदाने करतोय. प्रजेचं पालन हे सगळं नामस्मरण. त्यामुळे ह्या राजाची कीर्ती जास्ती व्हायला लागली. कारण नामस्मरण असलं की डोक्यात बाकी विचार येत नाही. त्यामुळे प्रजेचं उत्तम पालन करतोय हा राजा. आणि इतका खुश असायचा सगळ्यांच्याच बाबतीत. आणि एक दिवस असं झालं, त्याने हे द्वादशीचं व्रत हातात घेतलं. आणि आता द्वादशीचा उपास सोडायचा. तेवढ्यात दुर्वास ऋषींची स्वारी प्रगट झाली. आणि दुर्वास आलेत म्हटल्याबरोबर राजाला आनंद झाला. आतमध्ये आणलं, आद्य पूजा झाली, मधुपर्क झालं, सगळं झालं. काय राजा कसं काय चाललंय? सगळं राज्य मस्त चाललंय ना? सगळ्या गप्पा उत्तम झाल्या. म्हणाले गुरुवर्य बरं झालं आज आलात. आज माझं द्वादशीचं व्रत ते आता मी सोडणारच आहे. आणि तुमच्या उपस्थितीत मला जर हे व्रत सोडायला मिळत असेल तर काय माझी पुण्य आहे. दुर्वासांसारखे ऋषी माझ्या आज बरोबर उपवास सोडायला आहे, ते व्रत सोडायला मला आनंद आहे. दुर्वास म्हणाले वा 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 राजा, अरे मलाही आनंद आहे की. पण म्हणाले मी काय करतो, आलोच नदीवर जातो, स्नान संध्याकाळी कर आलोच. एवढं म्हणेपर्यंत हे गेले.
इकडे राजाची वेळ टळत चालली आणि हा राजा इतका जबरदस्त उपासनेच्या ताकदीत होता की याला भगवंतांनी स्वतःच सुदर्शन चक्र त्याच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी दिलेलं आहे. इतकी तयारी होती त्या राजाची. दुर्वास ऋषी गेले ते गेलेच, विसरलेच आपण इथे कशासाठी आलोय. आणि राजा आपला बिचारा वाट बघतोय, आत्ता येतील आत्ता येतील आत्ता येतील. पण आता सूर्य अस्ताला जायची वेळ आली, ते व्रत सोडायचंय. राजा पाणी प्यायलेलं नाही हो. आणि तेवढ्यात पुरोहित आले, मुख्य पुरोहित आले आणि म्हणाले, राजन काय झालं, एवढे चिंतित का चेहरा असा? अरे गुरुवर्य, अहो म्हणाले ते दुर्वास ऋषी आले, त्यांच्या उपस्थितीत उपास सोडणार म्हणून मी वाट बघतोय, पण त्यांचा पत्ताच नाही. वाजलेत किती बघा, आता सूर्य अस्ताला चाललाय, काय करू सांगा. मग गुरुजींनी पर्याय पटकन दिला, राजन अरे तू पाणी सुद्धा प्यायलेलं नाहीस, त्यामुळे काय कर, अन्न म्हणजे पाणी होत नाही, तू फक्त एकदा आचमन कर, म्हणजे संकल्प सोड, म्हणजे तुझं व्रत संपलं. आणि आचमन करायला पाणी हातात घेतलं मात्र, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंद. आचमन झालं, पाणी सोडलं, संकल्प सोडला आणि तेवढ्यात दारात दुर्वास हजर. दुर्वासांना दिव्य दृष्टीने कळलं की मी यायच्या आत यांनी उपवास सोडलाय. दुर्वास म्हणजे त्या नावातच सगळं आहे, दूरवास. यांचा वास दूर असलेलाच बरा, हे जवळ नको. पण हे कायम शापाचं दुकान घेऊनच फिरत असतात. दारात आले, त्यांना कळलं राजा चुकीचं वागलाय असं त्यांनाच वाटलं. म्हणून काय केलं, ग्रंथ असं वर्णन करतोय, आपली एक जटा घेतली, ती आपटली आणि त्याच्यातून एक राक्षसी निर्माण झाली. आता आपले केस आपटून बघा, काय वेगळं त्यातनं ताकद उपासनेची. ती जटा आपटली, ती राक्षसी बाहेर पडली. म्हणाले, काय आज्ञा? आज्ञा, राजाला संपव. एवढ्या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा. राजा आला, देवांपाशी उभा राहिला. देवा, काय लागले बघा मागे, तुम्हीच माझा सांभाळ करणार आहे ना. नारायणा, गोपाल कृष्णा, बोल रे बाबा. आणि त्या सुदर्शनाने या सुदर्शनाला आज्ञा केली, चल सुरू. ते सुदर्शन चक्र जे सुटलं ते त्यांनी कृत्या मारून टाकली. म्हणजे ती राक्षसी तिथे संपली आणि ते लागले दुर्वासांच्या मागे. त्रास कोणी दिलाय? आणि दुर्वास पळतायत चक्र मागे लागलेलं आहे. राजा तोपर्यंत ध्यानात गेला. दुर्वास आले ब्रह्मदेवांकडे, अहो हे थांबवा, याच्यावर अधिकार माझा नाही. पुढे गेले कैलासावर, ओ भगवंता हे थांबवा, काहीतरी लवकर, हे थांब लागलंय बघा मागे माझ्या. शंकर म्हणाले, अहो हे सुदर्शन चक्र हे कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे ना? हो विष्णूंच आहे. मग जा ना त्यांच्याकडे, तुमची त्यांची ओळख आहे ना, मग मला कशा मध्यस्थी झाला उगीच. जा तुम्ही. धावत परत दुर्वासांची स्वारी विष्णूंकडे आली आणि म्हणाली, ओ शांताकारम भुजगेश्वरम, जरा उठा आणि हे बघा काय लागलंय बघा मागे माझ्या, हे थांबवा. विष्णू म्हणाले, तसं बघायला गेलं तर त्याच्यावर आता अधिकार माझाही नाही. मी जायचंय कुठे? राजन, आत्ताच्या भाषेत आपल्याला कळेल या भाषेत सांगतो. भगवंत म्हणाले, ज्यांनी केस केले त्याला केस मागे घ्यायला सांग, नाही तर तुझे केस नक्की मागे जातील.
अच्छा, म्हणजे खाकीत कळसा गावाला वळसा. अरे म्हणजे याचं उत्तर त्याच्यापाशीच आहे, अंबरीशापाशी. मी गाव फिरतोय उगीचच. विचार करा, भागवत असं सांगतं या सगळ्या प्रोसिजरला 1 वर्ष गेलंय. 1 वर्ष दुर्वास धावतायत आणि 1 वर्ष राजा ध्यानात आहे, उपवास तसाच आहे, काहीही खाल्लेलं नाही. तो ध्यानात गेलाय वर्षभर. म्हणजे राजाचं राज्यमंत्री मंडळ काय असावं बघा, किती विश्वास की हे काही करणार नाहीत, आदर्श वगैरे. किती आदर्श असावा आपल्या राजाचा, इथलं सांगतोय. पण राजा ध्यानात धावत धावत दुर्वास आले. हे बाबा उठ. ऋषीवर्य काय झालं, तुमचा चेहरा असा काय, असा चेहरा काय, हे थांब. आणि मग अंबरीशाने प्रार्थना केली, देवा ऋषींना त्रास व्हावा अशी माझी इच्छा नव्हती. मी माझ्या फक्त रक्षणासाठी तुम्हाला आमंत्रित केलेलं होतं, त्यामुळे ऋषींना माफ करावं. आणि त्या पद्धतीने भगवंतानी माफही केलंय. परत प्रसाद घेऊन उपवास सोडला. प्रचंड ब्राह्मणांना दान दक्षिणा या राजाने दिली. का, दुर्वास हजर होते म्हणून. पण ह्या चरित्रातला महत्वाचा भाग असा, दुर्वासांनी भगवंताला प्रश्न केलाय, देवा माझ्याकडे अष्टांग योग आहे, समाधी आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे, पण इतकं सगळं असताना सुद्धा तू माझ्या पाठीमागे का नाही उभा राहिलास? अंबरीशाने असं काय केलंय? हाच प्रश्न दुर्वास भोजनाच्या वेळेला भगवंताला विचारलाय पांडवांच्या काळात, की माझ्या पाठीमागे का नाही उभं राहिला? तेव्हा भगवंताने उत्तर दिले, दुर्वासा तुझं सगळं चांगलं आहे रे. तुझं ज्ञान विज्ञान सगळं जे जे तुझ्याकडे सगळं आहे ना, ते सगळं चांगलं आहे, पण त्याचा वापर कुठे करावा हे तुला कळत नाही. अंबरीश माझा भक्त आहे. तो फक्त काय करतोय, जनसेवेपायी काया झिजवावी, आणि ते करता करता तो नाम गातोय. तो माझं नाम गातोय. तो योग्य ठिकाणी ते सगळ्या उपासनेचा वापर करतोय. पण तुझ्याकडे असलेली उपासना, त्या उपासनेचा तू दुरुपयोग करतोयस, म्हणून तुझ्या पाठीशी मी उभा नाही राहिलो. म्हणून लक्षात ठेवा, ही कथा आपल्याला हे शिकवतीये, आपण जी उपासना करतोय याच्यातून शेजारच्याचं वाटोळं व्हावं असं कधी देवाकडे मागू नका. असं जर मागितलं तर ते बुमरँग आहे, ते तुमच्याकडेच परत येणार आहे. देव तिथे तथास्तु म्हणत नाही. त्यामुळे अंबरीशाची कथा आपल्याला हे शिकवते, नामस्मरण तपश्चर्या आहे म्हणून भगवंत त्या सुदर्शनाच्या रूपात आले ना रक्षण करायला. उपासना आणि तपश्चर्या आहे म्हणून भगवान कर्पूरनाथ त्या नाभागासाठी समोर आलेत. म्हणजे आपली उपासना त्या पद्धतीने असावी. मग शेवटी दुर्वासाने भगवंताला नमस्कार केला. असं परत कधी घडणार नाही देवा. योग्य शक्तींचा वापर योग्य ठिकाणीच होईल असं आश्वासन दिलं. आणि जरा शाप कमी देत जा असंही सांगितलं. जरा लोकांना सांभाळ थोडे जरा. भगवंताला नमस्कार केला आणि दुर्वासांची स्वारी तिथून निघून गेली. राजन, सांगायचंय काय रे? भगवंत येतो, काहीही करून येतो आणि कसाही येतो. आणि असा भगवंत आला. आणि अशाच प्रकारचा सिद्धांत असणारा, पण पिढ्यानपिढ्या ही उपासना चालू असेल तर भगवंत येतो हेही सांगतो. जसं की नभग, नाभाग आणि मग अंबरीश, पिढ्यानपिढ्या उपासना चालू आहे. ती चालू आहे म्हणून तो आला. तसंच अनेक पिढ्यांनी जर तो भगवंत येण्यासाठी प्रयत्न केलेले असतील तर ते प्रयत्न नक्की सफल होतात. पण त्यासाठी पिढ्यान पिढ्या कमवलेलं पुण्य खर्ची घालायला लागतं.
सहसा येत नाही. म्हणून आता या पुढच्या कथेचा आपण सिद्धांत मांडत असताना पिढ्यानपिढ्या जर उपासना चालू असेल तर भगवंत येतो हा सिद्धांत आहे. आणि ह्या सिद्धांतानुसार अजून पुढच्या कथा येणार आहेत 2, त्याही त्याच पद्धतीच्या आहेत. पिढ्यानपिढ्या, 1 नाही 2 नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, समर्थांच्या चरित्रातला उल्लेख सांगतो 22 पिढ्या. 22 पिढ्या रामनाम चालू आहे आणि 22 पिढ्या सूर्यनारायणाची उपासना चालू आहे, होती, म्हणून नारायण जन्माला आला, म्हणजे ती समर्थ. म्हणून याचा उल्लेख रोज करणार. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. एका जन्मातलं नाही हो हे. भानुदास, चक्रपाणी या प्रत्येकाची उपासना धरण्यासारखी आहे, म्हणून पुढे ते आलेत. नाथांचंही काही वेगळं नव्हे, श्री महाराजांचंही वेगळं नव्हे. आजोबांचीही तितकीच उपासना, वडिलांचीही तितकीच उपासना, म्हणून श्री महाराज जन्माला आले आणि आपल्यात आले आणि आपल्यासारखे राहिले आणि आपल्यासारखे वागले. म्हणून पिढ्यानपिढ्या उपासना चालत आली. म्हणजे ती केली कोणी तर अंशुमानाने केली, दिलीपाने केली आणि भगीरथाने केली. जी स्वर्गात असणारी गंगा. आता काय आहे, एकच नाव 2 बंगल्यांना असल्यामुळे गोंधळ आहे. स्वर्ग हे नाव 2 बंगल्यांना आहे. माणूस गेल्यानंतर जो जातो तो स्वर्ग वेगळा, आणि आत्ताही एक स्वर्ग आहे, त्याचं नाव आत्ताचं आहे त्रिविष्टप. या त्रिविष्टप म्हणजे स्वर्ग. आणि ह्या स्वर्गात जाऊन येऊन करणारी माणसं आहेत. तुम्ही जाताय ना हिमालयात, जाताय ना, जाऊन येताय ना परत. त्या हिमालयाच्याच पुढे असणार त्रिविष्टप, ते आत्ताच स्वर्ग. म्हणून म्हटलं एकच नाव 2 बंगल्यांना असल्यामुळे गोंधळ आहे. आता माणूस गेल्यानंतर जो स्वर्ग आहे तिथून ती गंगा कशी काय येणार, हे पुढल्या पिढीला न पटणार आहे. कशी काय ती वाहत येणार. पण आपलं जे आहे, चला आपण काश्मीरला काय म्हणतोय, स्वर्गच ना, नंदनवन. मग तिथून आम्ही जातोय, परत येतोय, म्हणजे आपला स्वर्ग किती सुंदर आहे. म्हणून भगवान कर्पूरनाथांचं वसतिस्थान हिमालय, ते तिथे राहत आहेत. ते दिसतातही तसेच, अपुरासारखा रंग आहे. आणि या तिघांनी ती प्रत्येकाने ती गंगा स्वर्गातून या संपूर्ण पृथ्वी तलावरती प्रत्येक असलेल्या व्यक्तीपर्यंत पोचावी, तिचा प्रवाह आपल्यात यावा म्हणून गंगा आली हो अंगणी. प्रयत्न केलाय ती अंगणी येण्यासाठी. म्हणून कोणी प्रयत्न केला, पहिला प्रयत्न केला अंशुमानाने, नाही आली. प्रयत्न केला, श्री महाराज म्हणतात यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. आणि कसून मधला सुदीर्घ आहे, त्यामुळे तितका तो प्रयत्न करायलाच लागेल. प्रयत्ने काय आहे ना, वाळूचे कण रगडिता, प्रयत्न करायलाच लागतो ना. प्रयत्नांती किती बघा आपल्याकडे सोयी दिल्या आहेत. यत्न कसून करीन मी, तो कसून प्रयत्न अंशुमानांनी केला पण सफल नाही झाला. तोच प्रयत्न पुढच्या पिढीत दिलीपांनी केला, माझ्या आधीच्या पिढीने केलाय, मीही प्रयत्न करणार, त्यांनीही केला, नाही यश आलं. मग आता यश आलेलं नाही, मग आता सोडून द्यायचं काय, नाही ना. ते पुढे उचललं भगीरथांनी. आणि भगीरथांनी ठरवलं की काहीही झालं तरी ही गंगा इथे आणणार नाही.
त्याच्यासाठी मला प्रचंड प्रयत्न करायला लागले तरी चालतील का? आधीच्या पिढ्यांनी करून ठेवलेलं आहे ते मला फक्त पुढे करायचं आहे. आणि त्या पद्धतीने प्रयत्न सुरू झाले. भगवंताला प्रार्थना केली, देवा ती गंगा स्वर्गातून या पृथ्वी तलावर प्रत्येकापर्यंत तिचा आशीर्वाद पोचावा ही माझी प्रचंड इच्छा आहे. म्हणून भगवान कर्पूरनाथांना ही प्रार्थना केली, आपण मदत कराल ना मला या कार्यात? ती केली. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे
भगीरथ आले, भगवान शंकरांपाशी आले. तेव्हा एक मोठं कार्य हातात घेतोय. आमच्या 2 पिढ्यांनी हे आधी प्रयत्न करून झालेले आहेत, आपणास माहिती आहे. पण माझी अशी इच्छा आहे की या कार्यात आपणही सहभागी व्हावं. झालात तर मला खूप बरं वाटेल आणि ही गंगा लवकरात लवकर या पृथ्वी तलावर येईल. भगवान शंकरांनी हे मान्यही केलं. आणि जी स्वर्गात असलेली गंगा ती भगवान शंकरांच्या मार्फत या पृथ्वी तलावरती आली आणि भगीरथाने आणली, म्हणून ती भागीरथी गंगा. आपल्या दक्षिणेकडे असणारी दक्षिणी गंगा. ही गंगा आता व्हायला लागली 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 लागली. कथेतनं घ्यायचंय काय? सिद्धांत कळलाय की पिढ्यान पिढ्या उपासना आणि तपश्चर्या चालू असली की भगवंत येतात. आणि या कथेचा विपर्यास इतका भयंकर आहे आता या समाजात. भगवान शंकरांच्या विचित्र लोक असं बडबडतात की त्यांच्या जी डोक्यातनं धार चालू असते, म्हणाले मागे पाईप लावलाय, अशी वैचारिक सुमता झालेली लोक कमी नव्हे. कसला म्हणाले तुमचा भगवान शंकर, कसला तुमचा विष्णू. त्या विष्णूंचं त्यांनी रूप दिलंय, नाव दिलंय विषाचा अणू. हा गणपती कसला तुमचा देव, ढेरपोट्या देव, याच्या ढुंगणावर हंटरचे फटके मारले पाहिजे. अशी वाक्य पुस्तकात शाळेतल्या मुलांना फुकट वाटलं जातंय. याच्यावर हसू नका. आपल्या देवांची टिंगल होतीये. शिकवलं असं जातंय मुलांना की भगवान शंकर प्रपंच करतायत माता पार्वतींसह. कथा कशी रंगवली जाते बघा. म्हणाले ती पार्वती आपल्या मुलाला म्हणजे गणपतीला सांगते, अरे माझं हल्ली घरात काही चालत नाही हो, ती सवत आणून बसवले डोक्यावर. ती गंगा नावाची बाई असं कोणीतरी ती कल्पना झालेली आहे. ती सवत घरात असली की आपलं काय होतं तुला नाही रे कळणार, म्हणून ती तुझी दुसरी आई आहे, ती सावत्र आहे, असं विष आपल्या समाजात पसरवलं जातं. आता खरी कथा काय तुम्हाला कळलंय ना, की भगीरथांनी हे प्रयत्न केले. थोडक्यात आत्ताच्या भाषेत हा ऍग्रिकल्चरचा विषय आहे. भगवंतानी गंगा मस्तकी धारण केली म्हणजे काय केलं तर गंगा प्रोजेक्ट भगवंतानी आपल्या डोक्यावर घेतला. हे कोण सांगणार? सांगितलं की केळकर बुवा मूर्ख. आत्ताच्याही बाबतीत आपण एखादं रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि आपण काय म्हणतो, अहो त्यांनी ते आता काम डोक्यावर घेतलंय म्हणजे लवकर पाड पडणार. म्हणजे याचा अर्थ ते रोज रस्ता डोक्यावर घेऊन धावतायत का? डोक्यात विषय काय आहे? रस्ता. तसा भगवान शंकरांनी एक विषय हातात घेतलाय की गंगा आपली जी आहे स्वर्गात ती या संपूर्ण पृथ्वी तलावर आली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करतो आहे. तो प्रोजेक्ट मी माझ्या डोक्यावर घेतलेला आहे. आता ही गंगा येणार. आणि त्या पद्धतीने भगवान शंकरांनी हा प्रोजेक्ट हातात घेऊन, ऍग्रिकल्चरचा विषय आहे, कळणाऱ्यालाच कळणार आहे. ज्याला समाजात विष पसरवायचंय त्यांच्या पुढे तुम्ही किती काही केलं तरी गाढवा पुढे वाचली गीता. काय सांगायचं तुम्हाला? ती गीता निघालेली होती, ती तिचा ऍक्सिडेंट होणार तेवढ्याच गाढव मध्ये आली. त्यामुळे म्हण आली काय, आणि तिने नवऱ्याला घरी येऊन सांगितलं, अहो काय सांगायचं तुम्हाला, आज माझे गाढवामुळे प्राण वाचलेत.
त्याच्यानंतर मन जन्माला आली. गाढवाचे पाय, नवरा गाढवाचे पाय धरायला लागला. त्यांनी गुळ घातला खायला, तो खातोय कुठे म्हणून पुढची म्हणाली गाढवाला गुळाची चव. पण हे विष पसरतय, हे विष समाजात पसरतय. राजा, हे दिसतंय तेवढं सोपं नाही रे. भगवंताची उपासना, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन, पूजन, कीर्तन जे 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 आपल्या शक्तीप्रमाणे आपण करतोय राजा, ते करणं सोपं नसतं रे. त्यासाठी भगवंतानी आपल्याला ताकद द्यायला लागते. ती जेव्हा आपण त्याच्यापाशी प्रार्थना करतो तेव्हा भगवंत आपल्याला ते देतो. म्हणून अशी पिढ्यान पिढ्या उपासना राजा चालत आली. पिढ्यान पिढ्या असे प्रयत्न चालू राहिले की भगवंत त्यांच्या कार्याला यश देतो देतो देतो, हे नक्कीच देतो. हे सांगण्यासाठीच म्हणून पुढची कथा येणार आहे. पण ही कथा काय आहे, कशी आहे, हे सगळं पुढल्या 15 मिनिटात न संपणार आहे. त्यामुळे महाराजांच्या कृपेने आमच्या डोक्यात खूप होतं की आज त्या चरित्रापर्यंत जाऊन पोहोचावं. कुठलं चरित्र ते आत्ता सांगितलं तर तुम्ही उद्या येणार नाही. त्यामुळे सस्पेन्स मला माझी सिरियल चालू ठेवण्यासाठी ठेवायलाच लागणार. त्यामुळे काय आहे की अशी पिढ्यान पिढ्या उपासना चालू असली की भगवंत कृपा करतो. एखाद वेळेस अवतार सुद्धा घेतो त्या घरात, एक नव्हे 2 घरांमध्येही घेतो. पण तो कुठला अवतार घेतो, कसा घेतो राजा, उद्या नक्की सांगेल. तोपर्यंत काय करायचंय आपल्याला, नामस्मरण करायचंय. का तर उद्याच्या सगळ्या ज्या कथा येणार याच्यामध्ये आपल्याला त्या कथांमधून आनंद घ्यायचा आहे. हे रोज घेताच आहात तुम्ही. पण या भागवत ग्रंथाची मुख्य देवता असणारी त्यांच्या चरित्राला सुरुवात होणार उद्या. पण त्या चरित्राला सुरुवात होण्यापूर्वी 2 कथा अजून अशा आहेत की ह्या कथेचा त्या बेस आहेत. त्यामुळे ते पटकन आटोपण्यातलं नाहीये. त्यामुळे त्याही कथा आपल्याला नीट श्रवण करायचे आहेत. त्यामुळे राजा, अरे बोल बोलता तुला शाप मिळून आता 5 दिवस व्हायला आले. उद्याचा 5वा दिवस आहे राजा. आता एकाग्र चित्ताने ऐक बरं. इतक्या दिवस भगवंताच्या कृपेने, माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी तुला रोज कथा सांगतोय रे. त्याही तू मन लावून ऐकतोय, श्रवण करतोयस. तसं अजून उद्याचे 3 दिवस आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे सर्वांना विनंती, उद्या बरोबर 9 वाजता कथा चालू होणार.